नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बऱ्याच वेळा पोट्याचे प्रश्न येते. मी आता काही गावामध्ये एक मोहीम चालू केली का वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी या 3 तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या टीमा आणि जवान पोट्ट्याच्या टीमा उभ्या करून राहिलो. टीम याच्यासाठी का तुमच्या गावात एखादी बुडगी राहते, तिले रेशनचं कार्ड राहते पण धान्य भेटत नाही. एखादी बुडी आहे, पोट्टं पोसत नाही, तिच्यापाशी निराधार राहत नाही. आपला बाप शेतीचं लोन भरते, ठीक आहे, आणि लोन भरून झाल्यावर बँकेचा मॅनेजर म्हणते सगळे कागदपत्र बरोबर असल्यावर तुले लोन देत नाही, तुले का करायचं आहे ते कर. माया बापाले म्हणलं 2.5 लाख लोन भरून घेतलं. माया बापाले तो मॅनेजर म्हणे का ये ठीक है मंदिर का प्रसाद है क्या कि मैं जिसको तुमको ऐसा लगता है कि जिसको ठीक है तुम सोचते उसको बाटते बैठू. त्यानं या भाषेत डायलॉगबाजी केली, त्याला पुरी पटण्याला बदली करून टाकली साल्याची. तर त्याचे पॉईंट कसे का उचलायचे, प्रत्येक वेळेस बच्चू कडू स्टाईलच वापरली पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही. तुम्हाला थोडंफार कायद्याचं नॉलेज असेल तर तुम्ही या लोकांसोबत भांडू शकता, ठीक आहे. व्यवस्थेत असणारे लोक काही खूप चांगले अधिकारी आहे, पण काही अधिकारी बिलकुल तुमचं काम करायच्या मानसिकतेत राहत नाही, तुम्हाला गोलगोल फिरवते. म्हणून तुम्हाला थोडंफार कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे. कोणती तक्रार कुठं दाखल करायची, का करायची हे समजलं पाहिजे, ठीक आहे. आपले पोट्टे कास्तकाराचं पोट्टं म्हणजे मला असं वाटते का माया कास्तकाराचं पोट्टं उपाशी नाही मेलं पाहिजे, याच्यावर बेरोजगारीची पायी नाही आली पाहिजे. कारण मी ज्या परिस्थितीतून गेला आहे का ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर बाप माय ठीक आहे, बाप म्हणते माया उरावर बसून खाऊन राहिला का, ठीक आहे, माय बिचारी त्याला लाडव ठेवते, पण समाजातले लोक त्याला लिजून घेतल्याशिवाय ठेवत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा का जेव्हा आपला बाप आपल्याला म्हणते तेव्हा आपलं मन आपल्याला खाते का सालं आता काहीतरी करायला पाहिजे. कारण पोट्टो ग्रॅज्युएट झालं राहते, पोस्ट ग्रॅज्युएट झालं राहते, त्याला शेती करायची अजिबात इच्छा राहत नाही. मग शेती कोण करावं, ठीक आहे, शेती ही चांगली करता येते. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना शेती यशस्वी केली, पण तिथं सहकार क्षेत्र चांगलं वाढलं. त्या सहकार क्षेत्राचा विकास झाल्यामुळे सहकार क्षेत्रातून तिचे साखर कारखाने आले. साखर कारखानेवाल्यानं आपलं ऊसाचं उत्पादन, साखरेचं उत्पादन वाढावं, यासाठी ऊसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी त्यानं नद्यावर धरणं बांधले, कॅनलचे प्रोजेक्ट राबवले, दूरदूरून शेतकऱ्याला पाईपलाईन टाकून दिली. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झाला. पण आपल्या इथं अशी काही चळवळ आहे नाही. जे सहकार थोडीफार होती ते खाऊन गोबर केली आमच्या नेत्यानं. त्याच्यामुळे विषय असा येते का आमचे जे पोट्टे आहे, कास्तकाराचे पोट्टे, याचा बाप एका तुरीच्या दाण्याचे हजारो तुरीचे दाणे करते. पुनर्निर्मितीची क्षमता असणारा एकमेव माणूस या जगात आहे, तो म्हणजे त्या बाप आले काय. हे लक्षात ठेव, हे कास्तकाराची ताकद आहे. कोणाची अवकात नाही म्हणलं, मायका लाल नाही का जो एका दाण्याचे 1000 दाणे करण, तो फक्त कास्तकार करते. एवढा मोठा जुवा खेळते माया बाप का त्याचं उभं पीक आता ठीक आहे, चक्रीवादळाची परिस्थिती आली, गारा पडून राहिल्या, त्याचं उभं पीक चण्याचा ढीग त्याच्या वावरात लावून आहे, ठीक आहे. गहू कापाली आला, ठीक आहे. आता काही लोकांचा गहू उमळ्यावर आहे आणि त्या गव्हाले जर वरतून गारपीट आलं आणि वारातून आली तर अख्खा झोपवल्याशिवाय ठेवत नाही, ठीक आहे. त्याच्यावर पाणी आला तर अख्ख्या गव्हाचं पॉलिश चाललं जाते, ठीक आहे. हे जी परिस्थिती आहे, एवढा मोठा जुवा फक्त माया बाप खेळू शकते, ठीक आहे. मुक्या, अन्या, ठीक आहे, अदानी फदानी हे असे एवढ्याले मोठाले जुवे खेळत नाही. हे लोकांचे पैसे डुबवते. पण मात्र एवढं लक्षात ठेव जा का आपल्या बापाचा जुवा लय मोठा आहे भाऊ. एवढं 70 पोत्याचा ढीग वावरात उघडा त्याचा पडून आहे का, ठीक आहे, तरी तो एवढा पाऊस येते तर त्याच्या ठीक आहे चेहऱ्यावर स्मित हास्य राहते. कास्तकारासारखा दिलदार माणूस नाही भाऊ, ठीक आहे. कास्तकाराच्या वावरात जा तुम्ही, जर पाहुणे म्हणून गेले, त्याच्या वावरात मेथी टमाटे असन, ठीक आहे, सांबार लावला असन, कोशिंबीर लावली असन, तर तुम्हाला स्वतःच्या हातानं पालक मेथी तोडून देते, जुड्या बांधून देते, धुवून देते आणि त्याच्याच घरच्या थैल्यात भरून देते. एवढा मोठा दिलदार माणूस माझा बाप कास्तकार आहे. एखादा तुमचा दोस्त जर कपडेवाला असेल ना, मित्र कपड्याचं दुकान असेल, तर एखादं फाटलेलं शर्ट फेकून मारते का, पा कधी दिलं का, तर ह्या फक्त कास्तकार देऊ शकते. म्हणून माया कास्तकाराचे पोट्टे, गोरगरिबाचे, बेरोजगाराचे, शेतमजुराचे पोट्टे हे शिकले पाहिजे, हे शिकून मोठे झाले पाहिजे. पण शिकून प्रत्येकालेच नोकरी भेटत नाही. म्हणून ज्या पुरायले
नोकरीत इच्छा नाही, ज्याला उद्योजक बनायचं आहे, अशा लोकांसाठी मी एक खास योजना आजच्या व्हिडिओत घेऊन आलो. का मला असं वाटते का माझ्या गावागावात टीम असली तर मी त्याला ह्या योजना सांगेन. याचा फॉर्म कसा भरायचा, याचे पैसे कुठून मिळायचे, याचा प्रोजेक्ट रिपोर्ट कुठून मिळवायचा, त्याला लोन कसं मिळवून द्यायचं, ठीक आहे, याच्यासाठी मी काम करीन. समजलं का? हे आमदार खासदाराचे काम आहे, पण साले चिवत्यानंदन धंदे मले करायला लागून राहिले आहे का नाही. हे काम आमदार खासदारानं करायला पाहिजे, पण तो त्याच्या पब्लिसिटी मागं लागून आहे. ठीक आहे, हे काम आमदार खासदाराचं आहे का मतदारसंघातल्या बेरोजगार पोट्ट्यासाठी याच्या, ठीक आहे, याचे बेरोजगार पोट्ट्याचे मेळावे भरवणं, त्याला हे लोन उपलब्ध करून देणं. ठीक आहे, मी उठाठेवी करून राहिलो, या ऑफिसमध्ये जा, त्या ऑफिसमध्ये जा, तिथून स्कीम आण. आता परवाच्या दिवशी होळीच्या अगोदर मी, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर म्हणजे जिल्हा उद्योग, ठीक आहे, केंद्र इथं जाऊन ही एक स्कीम तुमच्यासाठी जबरदस्त स्कीम आणली. कोणत्या कोणत्या बाबतीत लोन भेटते, कोणाला लोन भेटते, कोणाला लोन घेता येत नाही, कशा पद्धतीने लोन भेटते, फॉर्म कसा भरायचा, कुठून भरायचा, का भरायचा, सगळं तुम्हीच आता मोबाईलचे किडे आहे. या जमान्यात 25-26 वर्षाचा पोट्ट मोबाईलचा किडा आहे. तू स्वतःही हा फॉर्म भरू शकतो. कसा भरायचा, का भरायचा, सगळे मी सांगणार आहे. ठीक आहे, ही योजना काय आहे, योजनेचे लाभ तुले का होईल हे सर्व सांगणार आहे. कारण प्रत्येकाला नोकरी भेटत नाही. ज्याला उद्योजक नव उद्योजक बनायचा आहे, छोटा मोठा धंदा टाकून आपला छोटा मोठा उद्योग चालू करायचं, तर बेरोजगार कोणीच राहिलं नाही पाहिजे. याच्यासाठी मी ही स्कीम सांगत आहे. म्हणून प्रत्येक गावात अशा स्कीमा राबवणे. ठीक आहे, पोळ्या पोट्टे भराल टेबल शीट गाड्या चालवते, पण त्या चोट्ट्यापाशी लायसन नाही आहे, लायसनची मोहीम राबवणे. ठीक आहे, त्याच्यानंतर एखाद्या बुडीले निराधार नाही भेटत तर त्याला निराधारची मोहीम राबवणे. आता एक तुम्हाला सांगतो, आमच्या वर्धेत लोकमतनं एक अपंग लोकांना, ठीक आहे, कृत्रिम अवयव बनवून द्यायचं शिबिर घेतलं होतं. तिथं मी गेलो बा, तर तिथं मी गेलो, भेट दिली, तर तिथं मला एक आमच्या वर्धेच्या बाजूला रोठा नावाचं गाव आहे, तिची एक आजी भेटली. तिची असं फाटकं गिटकं मोळकं लुगडं होतं. तिला एका माणसानं आणलं होतं तिच्याच रोठ्याच्या, तिचा भाचाच होय. ठीक आहे, तर तिचा अवतार पाहिला, तिचा पाय तुटलेला होता, हाताले कुष्ठरोग झाला होता. तिचा अवतार पाहून मी तिला विचारलं, ठीक आहे, काहून आजी म्हणलं तुले, ठीक आहे, रेशन कार्ड गीड आहे का म्हणलं. तर हो रे बापू म्हणे. मी म्हणलं कंट्रोल भेटते का, तर नाही रे म्हणे. बुडीला विचारलं कंट्रोल भेटते का, तर बुडी म्हणे बाबू कंट्रोल नाही भेटत रे म्हणे, पण रेशन कार्ड आहे म्हणे. म्हणलं काहून हो, तर तो कंट्रोलवाला म्हणते म्हणे का बाबू माझ्या अंगठाच बसत नाही. तिचे मी हात पाहिले, तिला कुष्ठरोग झाला होता, वरचे बोटच नव्हते. का भेंडा अंगठा घेईन तिचा. हा, मग म्या लगेच तिचा असा फोटो काढला. म्हणलं असे हात कर, फोटो काढ. तिचा फोटो काढला, पाय तुटलेला, मयके मुयके कपडे. वर्धेचे कलेक्टर साहेब आहे, राहुल कर्डिले साहेबाले, ठीक आहे, मॅसेज टाकला, तिचे फोटो टाकले, असा असा हिचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तिचा रेशन कार्डचा फोटो टाकला, आधार कार्डचा फोटो कलेक्टर साहेबाला पाठवला. कलेक्टर साहेबांना लगेच जिल्हा अन्न पुरवठा निरीक्षक याले लगेच फॉर्म, ठीक आहे, लगेच तो फॉरवर्ड केला मॅसेज. रात्री, ठीक आहे, 12-12 वाजता कलेक्टर साहेब मला मॅसेज करून राहिले. खूप मोठा आनंद झाला का असे अधिकारी आमच्या वर्धेला भेटले. ठीक आहे, वर्धेच्या कलेक्टर साहेबानं म्हणे उद्या तुमचं काम कराय गुरुजी होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा पुरवठा निरीक्षक डायरेक्ट तिच्या बुडीच्या गावात, बुडीचं केसरी कार्ड होतं, केसरी कार्ड घेतलं, तिले अंत्योदयचं कार्ड, ठीक आहे, 35 किलो धान्यवालं कार्ड करून दिलं. बुडीले अन्नधान्याची किट दिली आणि तिचा पोरगा होता, त्या पोराच्या नावानं, ठीक आहे, नॉमिनी करून दिलं ते कार्ड. म्हणजे आता पोराचा शिक्का, जरी पोराच्या अंगठ्याचा शिक्का घेतला तिले अन्नधान्य भेटल. दुसऱ्या दिवशी हे छोटे मोठे काम आहे, पण खूप मोठं आहे. ज्या बुडीले, ठीक आहे, गहू नव्हते भेटत 2 रुपये किलोचे, 3 रुपये किलोचे तांदूळ नव्हते भेटत, ते मी मिळवून दिले. त्याचा मला आनंद आहे. त्याच्यात राहुल कर्डिले साहेबासारखे अधिकारी आहे, ठीक आहे, आमच्या वर्धेला लाभले का जे एका झटक्यात पटकन सांगितलेलं कामाले लगेच हातावरून निपटारा करून टाकते, लगेच तडकाफडकी फोन करून टाकते. तर हे असे आपल्याला छोटे मोठे काम आपल्या टीमच्या माध्यमातून करायचे आहे. ही जागोजागी टीम उभी करणं चालू आहे. यूट्यूबच्या, ठीक आहे, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकीन. वर्धेतल्या लोकांनी, वर्धेच्या बाहेर सध्या मला जाणं शक्य नाही, कारण माझ्या क्लासेस याच्या त्याच्या वर्धेच्या बाहेर बी करायसर प्रतिष्ठानची स्थापना करायची आहे, पण पहिले आपण वर्धा फोकस करून राहिलो. ठीक आहे, वर्धेत प्रत्येक गावात टीम झाली पाहिजे. आता आम्ही, ठीक आहे, झडशी टाकळी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गावात टीम उभ्या करून राहिलो. ठीक आहे, सुरगाव रेकी,
ठीक आहे, इथं सालोड, ठीक आहे, त्याच्यानंतर सालेकला, घोराड, वर्धेत, ठीक आहे, बोरगाव मेघे, इकडं तिकडं आता पोरायसोबत युथसोबत बोलणं चालू आहे. ज्या ज्या पोट्याले असं वाटते का आपल्या वर्धेच्या आजूबाजूले शेलूले, वर्धेले, ठीक आहे, देवीले या एरियात जर कोणाले अशी टीम आपल्या गावात उभी करायची आहे तर जवान पोट्ट्यानं सोबत या, 20-25 पोट्ट्याचा टीम बनवा आणि मला बोलवा, मी तिथं त्याच्यासोबत चर्चा करायला येईन. ठीक आहे, कार्यक्रम घेणार नाही, कार्यक्रमाला नाही म्हणून राहिलो मी, चर्चा, तुमच्या समस्या काय, काम कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, हे सगळं मी तुम्हाला त्याच्यातून सांगणार आहे. ठीक आहे, तर म्हणून मला असं वाटते का माझ्या कास्तकाराचं पोट्ट जेव्हा त्याचा बाप तुरी डोबते, त्या तुरी उगवते, मार्केटमध्ये तूर, ठीक आहे, टाकते का, तर असे हात टाकून चावण, ठीक आहे, त्याच्या मालाले तुडवण. व्यापारी लोक म्या पाहिलं, ठीक आहे, पाडून भाव मागते का, 6,000 रुपये क्विंटलनं तुरी विकते, 60 रुपये किलो तुरी जाते कास्तकाराच्या, आणि याचा बाप, ठीक आहे, तुरीची दाय विकत आणते, 140 रुपये किलोनं दाय आणते भाऊ, आणि 60 रुपयानं तुरी विकते. असं का त्या व्यापाऱ्यानं केलं, असं त्या कंपनी मालकानं केलं का डायरेक्ट तुरीपासून तुरीची दाय बनवायला 80 रुपये किलो मागं खर्च आला आहे का नाही. तर आपल्या पोट्ट्याले मालाचं व्हॅल्यू ॲडिशन करणं माहीत नाही. ठीक आहे, आपला माल आपल्या पोट्ट्याला विकता येत नाही. गावात लंडोऱ्यासारखे MBA केलेले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले, ITI वाले पोट्टे, ठीक आहे, असे कवट्यानं पडून आहे. पण 10 पोट्ट्याची टीम बनवली, लोन कुठून भेटते, का कुठून भेटते, ते कसं मिळवायचं याच्या मागं हातधून लागत नाही. सिंधी मारवाडी समाजाचे पुरं पाहिले का, ठीक आहे, कसे करून राहिले. मला असं वाटते का लेका, तू सुद्धा त्या क्षेत्रात गेला पाहिजे. म्हणून किती क्षेत्रातल्या लोकायले हे वालं लोन घेता येते. आताची जी आजची योजना सांगत आहे, तर किती पोट्ट्याले लोन घेता येते. तुम्हाला ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर शेअर कर जा, सबस्क्राईब कर जा. आपले जेवढेही बेरोजगार पोट्टे आहे, इव्हन कॉलेजमध्ये जरी असं आता ग्रॅज्युएशन करत, तर त्याच्यापर्यंत ही स्कीम जाऊ द्या. अजून भरपूर स्कीम आहे. आता एक काय स्कीमवर मी व्हिडिओ घेणार आहे. एक हे स्कीम आहे, महाराष्ट्र शासनाची मोठी स्कीम आहे. जर तुम्ही MPSC करत असाल तर तुमच्यापाशी प्लॅन B तयार असला पाहिजे. आपण जर नाही इथून झालो तर आपण कोणता धंदा टाकायचा, का टाकायचा, त्याच्यासाठी कुठून डॉक्युमेंट मिळवा लागते, का मिळवा लागते, कुठं फॉर्म भरायचा, ते लोन किती भेटन. तुम्हाला सांगतो, काही बी धंदा करायचा असेल तर आपल्यापाशी भाग भांडवल नाही, पैसा नाही आहे, आपला बाप करोडपती नाही आहे. मग आपणच त्या तुरीपासून तुरीची दाय, चण्यापासून चण्याची दाय, गहू फिल्टर करायची मशीन. आता गहू काढायला गेले हडंबानं, ठीक आहे, कुशा येईन, त्याच्यात काड्या येईन, आहे का नाही. तर गहू ट्रिपल फिल्टर करायची मशीन येते, ठीक आहे, पार चकाचक गव्हातले खडे गिडे अलग काढते. आणि तोच गहू आपला चांगल्या क्वालिटीचा असेल तर आपल्याला मार्केट, ठीक आहे, शहरात आले तर सुपर शॉप्या लागले आहे, चांगलं पॅकेजिंग करायचं आणि डायरेक्ट, किंवा ठीक आहे, आपल्या शेतकऱ्याच्या नावानंच एक माल तयार करायचा, फ्रेश ताजा माल, शेतकऱ्याचा ताजा मालिकाचा, ठीक आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग करायची, ज्याच्यातून आपल्या मालाला चांगले भाव भेटन. ठीक आहे, आणि एकव्या लोकांना चांगल्या भाजीपाल्याची आणि ऑर्गॅनिक जर दिलं त्याची टेस्टच अलग राहते. तर हे जर तुम्ही केलं, ठीक आहे, यायच्या माथी मारण्यापेक्षा, तर तुम्ही लेको तुमच्या कास्तकाराचा 60 रुपये किलोनं तुरी जात असेल तर 70 घ्या. त्याला 1000 जाग्यावर भेटून राहिले, दलाली द्यायचं काम नाही, काही नाही. आणत तुम्ही त्याच्यावरचे पैसे कमवा. ठीक आहे, तू पाहिलं असेल कापूस, ठीक आहे, 7,000 रुपये क्विंटलनं जाते. ठीक आहे, 7,000 रुपये क्विंटलनं जाते. आणि पोट्टीनं शेणाच केली, ब्युटी पार्लर केलं, खांडूक झालं, डगडग करते, त्याचा रन पुसाचा आहे, ठीक आहे, खानकातला, ठीक आहे, नाशिक रक्त पुसायचा आहे. तर ते मेडिकलमधून एक कापसाचा, ठीक आहे, एक असं पुंगळी आणते, त्याच्यात कापूस असते, कापूस. अबे चोट्या 40 ग्रॅमचं कापसाचं पाकिट ते तुले किती रुपयाचं देते माहीत आहे का, 160 रुपयाचं देते. म्हणजे तो कापूस झाला 60,000 रुपये क्विंटल जवळपास. हिशोब लावून टाका त्याचा. ठीक आहे, 60,000 म्हणजे याचा बाप विकून राहिला 8,000 रुपये, 7,000 रुपये क्विंटल. आणि तो मार्केटमधून त्याच्यातली फक्त सरकी अलग केली का, थोडंसं का प्रोसिजर केलं सर, डायरेक्ट शेतकऱ्याचा कापूस 7,000चा 60,000 रुपये किलो होते, 7,000 रुपये क्विंटलचा 60,000 रुपये क्विंटल होते. असं का व्हॅल्यू ॲडिशन केलं. मग आमच्या पोट्ट्याला हे काऊन नाही करतायत. आमचे पोट्टे बी फार्मसी करते, तर त्याला हे उद्योग काऊन नाही समजत. मग बी फार्मसी केलेल्या पोट्ट्यानं या उद्योगात झाले पाहिजे. ठीक आहे, सॅनिटरी नॅपकिनचे उद्योग आहे, लय सारे उद्योग आहे, कोण्या, ठीक आहे, उद्योग आले. कच्चा माल पाहिजे, तो कच्चा माल बनवायची कंपनी आहे का, आता खिये बनवायची कंपनी आहे, वेगवेगळ्या प्रोडक्शन कंपन्या आहेत, छोटे मोठे उद्योग आहे, पण कामाचे उद्योग आहे. शेतकऱ्याला नेट लागते, ठीक आहे, तारेची जाई लागते, ती जाई आपण बनवू शकतो का. ठीक आहे, आपण अशा कंपन्या आपल्या गावात टाकू शकतो का. 10 पोट्ट्याची टीम घेऊन 2 मार्केटिंगले ठेवायचे, 2 मॅनेजमेंटले ठेवायचे, 2 डायरेक्ट 2-4 पोट्टे तिथं कंपनीत ठेवायचे.
हे आपल्या पोट्ट्याच्या मराठी पोट्ट्याच्या डोक्यात घुसलं पाहिजे, तेव्हा आपले पोट्टे सदन झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. म्हणून मला असं वाटते का ही जी योजना आज मी सांगत आहे ही नवउद्योजक लोकांसाठी आहे. ज्या लोकांना वाटते का कोणाच्या हाताखाली रोजमजुरी करायचं नाही, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, आपण स्वतःचे मालक असलो पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा, उद्योजक माणसाच्या हातात 24 तास पैसा राहते. नोकरीवर लागले तर पहिल्या 10 दिवस पैसा राहते. हे मात्र तेवढंच सत्य. ज्याचा धंदा आहे, ज्याचं दुकान आहे, ज्याचं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठीक आहे, ज्याचा उद्योग आहे, त्याच्या हातात 24 तास पैसा लागते. इकडं मालिकला पैसा एनी टाईम खिसा भरून राहते. आणि तुम्ही नोकरीवाल्याला विचारा, पहिले 10 दिवस पैसे, मग भुरका नाही राहत त्याच्यापाशी. म्हणून आपले पोट्टे या क्षेत्रात आले पाहिजेत, मला असं कळकळीचं वाटते. म्हणून ठीक आहे, जे पोट्टे MPSC करत आहे, UPSC करत आहे, इथून नाही काही लागलं तर कमीत कमी उद्योजक बना. ठीक आहे. काय म्हणते त्याला, नव उद्योजक, ठीक आहे, अँथ्रप्रिनर का फॅन्थ्रप्रिनर म्हणते, ते बना. म्हणून आजची योजना काळजीपूर्वक ऐकून घ्या. तर आजची योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्र शासनानं खतरनाक स्कीम चालू केली, ज्याच्यावर 35% सबसिडी आहे. ठीक आहे, 35% सबसिडी आहे. किती टक्के? 35. म्हणजे तुनं जर 1 लाखाचं लोन घेतलं एखाद्या छोट्या मोठ्या धंद्यासाठी, कोणत्या धंद्यासाठी लोन घेता येते, तर मी तुले सर्व सांगणार आहे कोणत्या धंद्यासाठी लोन घेता येते. ठीक आहे, सगळं सांगणार आहे डिटेल. तू काही टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेव का तुनं जर 1 लाख लोन भेटलं तर तुले 35,000 रुपये माफ होते. ठीक आहे, 35,000 रुपये माफ होते. आणि त्याच्यानंतर तुले वरचे 65,000 रुपयेच भरा लागते. तू विचार कर, त्याच्यातही तुले, ठीक आहे, त्याच्यातही तुले व्याज लागत नाही. ठीक आहे, इतकी खतरनाक स्कीम आहे. ठीक आहे, कारण तुझे जे वरचे पैसे 35,000 रुपये बँकेत येऊन राहिले हे FD म्हणून राहते, आणि तिकडे त्या FDचा जो वरचा मुनाफा आहे ह्या तुमच्या मुद्दलात जमा होत राहते. समजलं का? हे खतरनाक स्कीम आहे. हे स्कीम ऐकून घे बरोबर. आणि तुले, ठीक आहे, बंदे पैसे भरायचंच काम नाही, बाकीचे पैसे सरकार भरणार आहे वरचे 35,000. ठीक आहे. तर हे शहरातल्या पोरासाठी कशी आहे आणि खेड्यातल्या पोरासाठी कशी आहे, कोणते डॉक्युमेंट लागते, ह्या फॉर्म कुठं भरायचा हे मी सर्व सांगणार आहे. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, 35% पर्यंत महाराष्ट्र शासनाची याच्यावर सबसिडी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पाहून घ्या. ठीक आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. ठीक आहे. तर याच्यात सर, ठीक आहे, याच्यात बँक तुम्हाला लोन देते, ते लोन तुम्हाला पेड करायचं आहे, एवढं लक्षात ठेव जा. पण सगळ्यात पहिले एवढं लक्षात ठेवा का तुम्ही अगाऊचे धंदे करू नका. मोबाईल घेते हे फुकटे 15,000चं, त्याच्यासाठी बजाजचं कार्ड काढते, ते बजाज फायनान्स आहे ना त्याचं कार्ड काढते. लोन लेखाचं, ठीक आहे, 5,000 रुपये देते, 10,000चं लोन घेते, 3 किस्ता फेडत नाही, पुरा लेखाचा सिबिल रिपोर्ट खराब होते. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुमचा सिबिल रिपोर्ट चांगला पाहिजे. भलाही या देशातले उद्योजक उठून पर्यंत आले 9,000 करोड रुपये घेऊन, त्या चिवट्याले नाही सिबिल रिपोर्ट, आपल्याला सिबिल रिपोर्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमचा बँकेसोबत व्यवहार चांगला ठेवा. तुम्ही अगाऊचे हे छटाकमेटाक 10,000साठी लोन काढू नका आणि स्वतःचा सिबिल रिपोर्ट खराब करू नका. सिबिल रिपोर्ट तुमच्या पॅन कार्ड नंबरवरून तुम्हाला माहीत पडता येते. सिबिल रिपोर्ट गुगलवर टाकलं, तिथं तुमची डिटेल माहिती टाकली का तुम्हाला सिबिल रिपोर्ट पण चांगल्या ऑथराईज, ठीक आहे, ॲप्सवरून किंवा SBI बँकेत जाऊन तुम्ही त्या मॅनेजरला स्वतःचा सिबिल रिपोर्ट विचारू शकता का माझा सिबिल रिपोर्ट पहा, हे लोन मला सँक्शन करायचं आहे. कारण कोणाला माहिती देताना आणि कुठेही माहिती नेटवर टाकताना त्याची आपली पर्सनल माहिती चालली आहे त्याला. म्हणून एवढं लक्षात ठेवा का थोडंसं एखाद्या बँकेकडून आपण सिबिल रिपोर्ट आपला चेक केला तो ऑथराईज राहते. ठीक आहे. किंवा ॲप्सही आहे भरपूर साऱ्या सिबिल रिपोर्टच्या, पण ठीक आहे, आपला डाटा त्याला द्यावा लागते, म्हणजे पॅन कार्ड नंबर वगैरे द्यावा लागते. तर काही विषय नाही. ठीक आहे. तुमचा सिबिल रिपोर्ट तुम्ही स्वतः चेक करू शकता पॅन कार्डवरून. मग हे जे योजना आहे, ठीक आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तर हे त्याचं पोर्टल आहे. ठीक आहे. हे कसं जायचं, याच्यावर का जायचं पहिले सांगतो. पहिले स्कीम पाहून घ्या का म्हणते. तर जे पोट्टे बेरोजगार आहे, अलालासारखे इकडं तिकडं लंडोऱ्यासारखे गावात कुत्रे मारत हिंडत आहे, त्या पोट्ट्यानं लक्ष द्या. ठीक आहे. मला रोजगार नाही, मी का करू, मी शिकलो, ठीक आहे, बाप म्हणते स्प्रिंकलरचे पाईप बदलवाले जात, हे चोट्ट येत नाही, याले उघडा करून हन्ना आले पाहिजे. अबे ज्या शेतीच्या भरोशावर तुला इथपर्यंत त्या बापाने शिकवलं त्याची थोडीशी खैर राख आणि काम करायची लाज नको पाहू. ठीक आहे. सिंधी मारवाडी समाजाचे पोरं, गुजराती समाजाचे पोरं काम करायची लाज नाही बाळगत. समजलं का? कोणतेही छोटे मोठे काम करते आणि आपल्या पोट्ट्याच्या अंगात पाटीलकी येते. हे पाटीलकी काढ आणि छोटे मोठे कामधंद्याला लाग. आता पहा, जिल्हा उद्योग केंद्रातून ही स्कीम भेटते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे. ठीक आहे.
तर आता जिल्हा उद्योग केंद्र हे वर्धेच्या ऑफिसमधून मी माहिती आणली, ठीक आहे, त्या अधिकाऱ्याला विचारली माहिती आणि त्याच्यानंतर मी मग ह्या व्हिडिओ घेऊन राहिलो. तर हे जिल्हा उद्योग केंद्रातून हे स्कीम तुम्हाला भेटते. अशीच एक केंद्राची स्कीम आहे अन्न प्रक्रिया उद्योगाची, प्रधानमंत्री, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम नावाची. तर ते आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू. पहिले हे योजना पाहून घेऊ महाराष्ट्र शासनाची. तर आता लक्ष द्या, ही योजना DIC मार्फत, याला DIC म्हणते, जिल्हा उद्योग केंद्र, ठीक आहे, याच्या मार्फत ही चालवली जाते. तिथं तुम्हाला तिथं जाऊन काय करायचं, काही गरज नाही, ऑनलाईन घरून फॉर्म भरता येते. कोणते डॉक्युमेंट पाहिजे हे लक्षात ठेव. पहिले काय करायचं मी सांगतो, आता लक्ष द्या, ठीक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागासवर्गीय, VJNT आणि अल्पसंख्याक, ठीक आहे. आता लक्ष द्या, याच्यात तुम्हाला स्वतःची काही गुंतवणूक करावी लागते. आता तू 1 लाख रुपयाचा, लक्ष द्या, आता तू जर, ठीक आहे, हे लक्ष द्या रे, आता तुले जर 1 लाख रुपयाचं लोन पाहिजे, ठीक आहे, काही लोकांना 10 लाखाचं लागन, ठीक आहे, काही लोकांना काय लागन 10 लाखाचं. किती लाख रुपयापर्यंत लोन भेटते ते बी मी सांगतो, ठीक आहे. जर तुले एखादी छोटा मोठा धंदा टाकायचा आहे, 1 लाख रुपयाचं लोन पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा, पैसे या लोनसाठी पैसे कायले भेटत नाही, तर माल खरेदी करणे आणि दुकानात विकणे याच्यासाठी लोन भेटत नाही. म्हणजे दुकान टाकायचं आहे याच्यासाठी लोन भेटत नाही, दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि तिसऱ्याला विकायचा याच्यासाठी लोन भेटत नाही. लोन कायच्यासाठी भेटते, तर प्रोडक्शनसाठी भेटते. म्हणजे तुम्ही उत्पादन करा, ठीक आहे, तुम्हाला जगण्याचं साधन, खरेदी विक्रीसाठी हे लोन उपलब्ध नाही, पहिली गोष्ट. हां, ठीक आहे. मग आता हे लोन कायच्यासाठी आहे, तर तुम्हाला मशिनरी खरेदीसाठी आहे, ठीक आहे. इव्हन याच्यात तुम्हाला जर ते मशिनरी, ठीक आहे, आता समजा लक्ष द्या, मशिनरी 10 लाखाची आहे, किती लाखाची आहे, समजा ती मशिनरी 10 लाखाची आहे. समजा तुम्ही 10 लाखाचं लोन करासाठी, ठीक आहे, केस टाकली, तर 10 लाखाच्या लोनसाठी तुम्हाला 30% तुम्ही, ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुम्ही आता एखादी घर बांधत आहे तर घराले लोन नाही भेटत, पण ज्या घरात समजा एखादा, ठीक आहे, कंपनी टाकून राहिली, तुरीच्या डाळीचीच फॅक्टरी टाकून राहिली समजा, आणि ते मशीन, ठीक आहे, 5 ते 6 लाखाची होते, ठीक आहे, तर तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन अप्रूव्ह करता येते का, मला हे 4 लाखाचं बांधायचं आहे, 6 लाखाची मशीन घ्यायची आहे, तर 4 लाखासाठी नाही देत, पण मात्र 30% 3 लाखापर्यंत, ठीक आहे, म्हणजे 10 लाखाचे 3 लाखापर्यंत तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी, हे, ठीक आहे, ते कंपनी उभी करायसाठी, स्थायी मालमत्ता उभी करायसाठी बी लोन देते याच्यात. म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, मालाचं विकायचं आहे, याच्यासाठी हे लोन आहे. समजलं का? तर हे खरेदी विक्रीसाठी लोन नाही आहे, हे पहिले समजून घ्या. म्हणून आता इथं पहा, इथं म्हणते तुम्हाला जे काही प्रोडक्शन करायचं आहे, एखाद्याला खियाची कंपनी टाकायची आहे, एखाद्याला तुरीच्या डाळीचीच मशीन आणायची आहे, ठीक आहे, तर हे जर सगळं करायचं असेल तर एवढं लक्षात ठेवा का 1 लाख रुपये जे आहे, तर हे 1 लाख रुपये तुम्हाला बँकेचं लोन मिळेल. पण त्याच्यासाठी लोन कसं मिळेल, तर आता इकडं लक्ष द्या, स्वतःची गुंतवणूक 5% पाहिजे. 1 लाख आहे तर तुले 5 लाख स्वतःची इन्व्हेस्ट करावं लागेल, ठीक आहे. किती लाख, हे 5,000, 1 लाखाचं आहे तर 5,000 रुपये इन्व्हेस्ट करावं लागेल. त्याच्यानंतर, ठीक आहे, जर तो जनरल कॅटेगरीचा आहे तर त्याला 10,000 रुपये स्वतःचे टाकावं लागेल. म्हणजे, ठीक आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं फार कमी टेन्शन आहे, काही जास्त नाही आहे. म्हणजे तुले उद्योग टाकायचा आहे, ते 5च पाहिजे, ठीक आहे. तू या जातीचा असन, अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग, सैनिक, इतर मागास, SC ST OBC, अपंग, महिला असन, ठीक आहे, अन अल्पसंख्याक असन, तर तुले 5,000 1 लाखासाठी, 10 लाखाचं असन तर 50,000, ठीक आहे. आणि याले, ठीक आहे, 1 लाख स्वतःचे टाका लागेल, ठीक आहे, ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी. आता तुले किती अनुदान देईन शासन, तर तुले अनुदान, तू जर शहरातला असन तर 25% अनुदान देईन, पण तू जर ग्रामीण भागातला असन तर तुले 35 भेटल. SC ST OBC असन तर, ठीक आहे, शहरी भागात असन तर 25% अनुदान, ठीक आहे, खेड्यातला असन तर 35% अनुदान, ठीक आहे. आणि जर तू ओपन कॅटेगरीचा आहे आणि तू शहरातला आहे तर तुले 15% अनुदान, आणि ग्रामीण भागातला आहे तर तुले 25% अनुदान जनरल कॅटेगरीच्या पोरायले, ठीक आहे. SC ST OBC ले 35% अनुदान. आणि मग, ठीक आहे, आता हे का आहे 70%, तर हे पहा, आता शहरातल्या पोरायले 5% त्याचे आणि 25% त्याचे, असं 30%, ठीक आहे, तुले सूट भेटून राहिली, ठीक आहे. आता लक्ष द्या, हे 70% पैशाचं कर्ज तुले बँक देते करून, समजलं का? मग 70% म्हणजे तुले स्वतःचे काही टाकायचे नाही आहे, ठीक आहे. तर आता 70%चं लोन तुले देत आहे, फक्त हे एवढी
इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे तुझी. आणि तू जर ठीक आहे शहरातला असेल तुला 75% लोन सँक्शन करून देते. म्हणजे 1 लाख पाहिजे तर 1 लाखाची तुझं प्रोडक्शन टोटल कंपनीची कॉस्ट 1 लाख आहे तर तुला 75,000 रुपये ठीक आहे 75,000 रुपये बँक कर्ज देते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वरचे पैसे म्हणजे तुले लोन टोटल हे 75 ठीक आहे हे 75 आणि त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर 75 न 15 ठीक आहे 90,000 रुपयाचं लोन तुले बँक वन टाइम त्या अकाउंटवर पाठवून. ठीक आहे. पण मात्र तुझे स्वतःचे 10,000 रुपये टाकायचे आहे जर तू ओपन कॅटेगरीचा असन. SC STचा असन तर 95 ठीक आहे 95,000 तुले बँक मंजूर करून देईन 5,000 तुझ्या पाचशे टाकायला लागेल. ठीक आहे. मग हे पैसे बँकेत ठीक आहे सरकार पाठवते आणि ते तुझ्या FDच्या खात्यावर जमा राहते. तू जर ग्रामीण भागातला असन तर 60% हे आणि 35% हे ठीक आहे म्हणजे खेड्यातला असन तर 95% अनुदान तुले बँक देते. म्हणजे 95% सरळ बँक लोन देते आणि अनुदान भेटते 35%. साधं सोपं गणित आहे हे. काही डोक्याला अगाऊ काही याच्यात लक्षात नका घेऊ. ठीक आहे. तर खेड्यातल्या लोकायले 35% अनुदान आहे SC ST OBC असेल तर. आणि ठीक आहे आणि खेड्यात जर ओपन कॅटेगरीचा आहे त्याला 25% आहे अनुदान. म्हणजे वरचे पैसे हे सरकार भरते. समजलं का. म्हणजे तुझे पैसे सरकार भरून राहिलं. आणि हे जे शहरात आहे SC ST तर त्याला 25% माफ होते पैसे. म्हणजे 1 लाख आहे तर 25,000 माफ होईल. आणि ठीक आहे शहरात ओपन कॅटेगरीचा पोरगा आहे त्याला 15% माफ होईल आणि स्वतःचे त्याचे इनिशियल एवढे इन्व्हेस्टमेंट राहील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पहा 1 लाख रुपयाचा तो फॅक्टरी टाकत आहे तर 5,000 रुपये त्याचे स्वतःचे. ठीक आहे. तो जर खेड्यातला आहे तर 35% ठीक आहे सरकार देईन आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर पहा आणि वरचे 60% त्याले पैसे भरायला लागेल. म्हणजे त्याले 60% पैसे भरायचे आहे. बाकीचे पैसे सरकार देऊन राहिलं स्वतः जवळचे तो 5 टाकून राहिला. ठीक आहे. SC STच्या पोरायसाठी आहे. ठीक आहे. हेच खेड्यातला पोरगा असेल तर त्याला भरायला लागते 65. एवढाच फरक आहे. ठीक आहे. तर असं आहे हे अशी स्कीम आहे म्हणून हे लक्षात ठेवा. आता याच्या सरळ लक्षात ठेवा खेड्यातल्या पोराले ठीक आहे SC ST OBC असेल तर 35,000 रुपये 1 लाखावर माफ होते आणि 25,000 रुपये ठीक आहे हे ओपन कॅटेगरीचा पोरगा असेल त्याला माफ असते. शहरातल्या पोराला 25,000 माफ होते आणि शहरातला जनरल कॅटेगरीचा पोरगाला 15% माफ होते. ठीक आहे. मग आता जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत कर्ज घेता येते तर जास्तीत जास्त भाऊ पहा जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत कर्ज घेता येते. किती लाखापर्यंत 50 लाखापर्यंत. पहा 50 लाखापर्यंत तुम्हाला इथं लोन घेता येईल. हे बा 50 लाखापर्यंत उत्पादन प्रकारातील उपक्रमासाठी प्रकल्प किंमत अंतर्गत इमारत खर्च 20% आणि खेळते भांडवल 30% मर्यादित आहे. ठीक आहे. तुम्हाला बांधकाम इमारत बांधकामासाठी 20 ते 30% लोन देऊ शकते. म्हणजे त्याच्यात 10 लाखाचा ठीक आहे 10 लाखाचा टोटल बांधकामासाठी खर्च आहे तर तुला 20 ते 30% पैसे बांधकामासाठी देईन. किंवा कच्चा माल खरेदी करायला लागत असेल तर त्याच्यासाठी खेळतं भांडवल 30% देईन. म्हणजे 50 म्हणजे 5 लाखाची मशीन आणि त्याच्यानंतर 20 लाखाची ठीक आहे 2 लाखाची बिल्डिंग आणि 3 लाखाचा कच्चा माल खरेदी करायचा आहे तर त्याच्यासाठी खेळतं भांडवल देईन असं बी म्हणते. म्हणजे तू या त्या जेव्हा ठीक आहे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतो त्याच्यात असं सादर करायचं हे सगळं का माया ठीक आहे मला कच्चा माल एवढ्या रुपयाचा लागण. ठीक आहे. याच्यासाठी मला आता मला तुरीच्या डाळीची फॅक्टरी टाकायची आहे तर माल खरेदी करायला पैसे लागण ना. मायापाशी का भेंडा आहे तर मी मशीन आणीन 5 लाखाची 3 लाखाच्या तुरी विकत घेईन आणि टिनाचं शेड टाकीन. ते मशीन उभी करायसाठी काय उघड्यावर तर ठेवणार नाही. ठीक आहे. आलं पाऊस पाणी तर ते तुरी ओली नाही होईन का तुरी तर त्या तुरी खरेदी केल्या ठेवायच्या कुठं दाय ठेवायची कुठं यासाठी शेड उभं करायला लागलं. ते शेड उभं करायला 2 लाख 3 लाख रुपयाच्या तुरी खरेदी करायला 5 लाख रुपयाची मशीन. समजलं का. तर याने म्हणते खेळतं भांडवल 3 लाख रुपये. तर याच्यासाठी बी हे लोन मग सगळे हे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये टाकायचं तुम्हाला किती लाख रुपयाचं लोन लागेल. आणि सेवा क्षेत्रातला जर उद्योग असेल तर सेवा क्षेत्रातल्या उद्योगासाठी आता मी जे सेवा देत आहे तर त्याला म्हणते एज्युकेशन सर्व्हिस त्याच्यासाठी 20 लाखापर्यंत लोनची मर्यादा आहे. आता का कागदपत्र लागते तर कागदपत्र पहा. ठीक आहे. कागदपत्र का लागते तर फोटो लागते तुमचा. आता तुम्हाला ऑनलाईन ह्या फॉर्म तुमच्या मोबाईलवरून भरता येते. तर आपला स्वतःचा फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यायचा भाऊ आणि CA स्कॅनरवर स्कॅन करून घ्यायचा. आधार कार्ड CA स्कॅनरवरून हे ॲप्स आहे त्याच्यावर स्कॅन करून घ्यायचं. त्याच्यानंतर ठीक आहे इथं पहा आता त्याच्यानंतर जन्माचा दाखला. आता जन्माचा दाखला म्हणजे का तर शाळा सोडल्याचं ठीक आहे TC राहते का नाही TC ते घ्यायचं.
एक तर जन्माचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तिशी कोणापाशी राहते, डोमॅसाईल सर्टिफिकेट, याच्यापैकी कोणतंही एक लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन पाहिजे तर तुम्ही कमीत कमी 7वा वर्ग पास पाहिजे. ठीक आहे. ही मर्यादा लय होती ग्रॅज्युएशन, ती कमी केली. ठीक आहे. तर तुम्हाला तुमची मार्कलिस्ट पाहिजे. ठीक आहे. हमीपत्र पाहिजे. ठीक आहे. ते वेबसाईटवरच दिलं आहे. प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे. ते प्रोजेक्ट रिपोर्ट कसा आहे, त्याचा फॉर्मॅट दिला आहे ते बी सांगतो. जातीचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र कायसाठी पाहिजे, कारण तू कोण्या कॅटेगरी, SC आहे, ST आहे का OBC आहे, तर तुले ठीक आहे 35% सबसिडी आहे. आणि तू जर खेड्यातला असेल तर, आणि तू जर खेड्यातला आहे तर तुला 25% सबसिडी आहे जनरल कॅटेगरीचा असेल तर. याच्यासाठी तुला जातीचं सर्टिफिकेट, जनरल कॅटेगरीच्या पोरासाठी हे जातीच्या दाखल्याची गरज नाही. SC ST आहे तर गरज आहे. विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र, म्हणजे अपंग आहे, माजी सैनिक असेल तर तुझं कार्ड पाहिजे, पॅन कार्ड लागते, आणि ठीक आहे लोकसंख्येचा दाखला पाहिजे. तर हे सगळे डॉक्युमेंट CS स्कॅनरनं स्कॅन करायचे. आणि त्याच्यानंतर आता ह्या लोकसंख्येचा दाखला आहे तर तिथं DICत जायचं. तुम्हाला नाही समजलं त्याला विचारायचं हे लोकसंख्येचा दाखला म्हणजे कोणतं सर्टिफिकेट देतं ते तुम्हाला सांगून. काही अडचण आली का DICत जा. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी DICचं ऑफिस आहे. अधिकाऱ्याला विचारा, माहीत नाही कुठं होतं, त्याचा ॲड्रेस नाही माहीत, ते विचारा, सर्च करा, तुम्हाला ते सगळे भेटन. तहसीलदाराला विचारा, तो सांगन. ठीक आहे. आणि वयाचा क्रायटेरिया काय, तर 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ठीक आहे. 45 वर्षापर्यंतच्या माणसाले ठीक आहे हे योजना लागू आहे. म्हणून जे 18 वर्षाच्या वर आहे ठीक आहे आणि 45च्या आत आहे त्याले ठीक आहे ह्या उद्योग ठीक आहे ह्या उद्योगासाठी म्हणजे हे या योजनेसाठी ज्याला उद्योग टाकायचा आहे तो अप्लाय करू शकते. अनुसूचित जाती जमाती महिला अपंग जर असन तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. महिला असन, अपंग असन, अनुसूचित जाती जमातीचा असन तर त्याला 50 वर्षापर्यंत क्रायटेरिया लागू आहे. ठीक आहे. तर असं आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे तर त्यानं इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारची PMEGP योजना आहे ठीक आहे, तर LLP आहे ठीक आहे, OPC आहे, या योजनेचा त्यानं ठीक आहे अगोदर लाभ घेतलेला पाहिजे नाही. स्वयंरोजगाराच्या योजनेचा म्हणजे कोणती, एक तर PMEGP तुम्हाला अप्लाय करता येईल, नाही तर एक ही महाराष्ट्र शासनाची ठीक आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम याची केस करता येईल. 2 पैकी एकच करता येते. ॲट ए टाइम 2 करता येत नाही. एका कुटुंबाच्या व्यक्तीले एकाच कुटुंबाला अप्लाय करता येते. आता कुटुंब म्हणजे काय, तर नवरा बायको आणि त्याची अज्ञान मुलं. म्हणजे पोट्ट जर तुमचं 18 वर्षात झालं तर बापाले वेगळी स्कीम घेता येते आणि पोट्ट्याला वेगळी घेता येते. 18 वर्षाच्या वर झालं का ते विभक्त कुटुंब पद्धती देते. कुटुंबाची डेफिनेशन आहे नवरा बायको आणि त्याचे 18 वर्षाच्या खालील मुले. तर याच्यात दोघांपैकी एकालेच घेता येते. समजलं का. पोट्टी जरी 18 वर्षाच्या वर झाली ते इंडिव्हिज्युअल हे लोन घेऊ शकते. समजलं का. म्हणून हे लक्षात ठेवा, तुम्ही 18 वर्षाच्या वर झाले तर तुम्ही हे केस करू शकता. ठीक आहे. नवरा बायको आहे आणि पोरं लहान लहान आहे तर नवरा किंवा बायकोच्या नावानं दोघांपैकी एकाच्याच नावानं लोन केस होते, दोघांच्या नावानं होत नाही. ठीक आहे. मग ठीक आहे 10 लाखापर्यंत हे पहा शैक्षणिक पात्रता आहे का, तर 10 लाखापर्यंत ठीक आहे. ए भाऊ 10 लाखापर्यंत ठीक आहे. हे इथं QR कोड वगैरे दिला आहे. 10 लाखापर्यंत ठीक आहे 7वा वर्ग पास पाहिजे लोन काढायचं असेल तर. आणि 25 लाखाच्या वरील 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10वी पास पाहिजे. 10 लाखाच्या ठीक आहे 10 लाखाच्या आत असेल तर 7वी पास बी नाही पाहिजे. 10 लाखाच्या वर लोन करायचं आहे तर 7वा वर्ग उत्तीर्ण पाहिजे. 25 लाखाच्या वर पाहिजे तर फक्त 10वा वर्ग पाहिजे. ठीक आहे. आता हे वर्धेतल्या लोकांसाठी अधिकाऱ्याचे काही नंबर दिले आहे. ठीक आहे. वर्धेतल्या लोकांसाठी आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले DICचे ठीक आहे फोन करा. तिथं आमच्या अधिकाऱ्याला त्रास देऊ नका वर्धेतल्या. ठीक आहे. जे वर्धेतले लोक आहे त्यांना यायला फोन करा किंवा गव्हर्नमेंटची साईड आहे तिथं काही प्रॉब्लेम आले तर फोन करा. हे वर्धेतले नंबर आहे. ठीक आहे. 96 23 47 23 65 किंवा 96 65 23 ठीक आहे 74 86. ठीक आहे. चांगले अधिकारी आहे आमच्या वर्धेत, तेवढ्यानं बरं आहे का ते पटकन काही माहिती सांगते. काही बी प्रॉब्लेम आला तिथं जा आणि भेट द्या. आता पहा कुटुंबातल्या एकालेच लोन केस करता येते. हे खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. मी पहिले सांगून राहिलो खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. त्याच्यानंतर तुमच्या ठीक आहे लक्ष द्या, तुमच्या आवडीच्या बँकमधून तुमची कोणती बी आवडीची बँक असत, त्या गावाच्या जवळ आहे, मॅनेजर सोबत तुमची ओळखी गिळखी आहे, पटकन लोन सँक्शन करून देते का. तुम्ही अप्लाय केला का ह्या अप्लाय केलेला ऑनलाईन फॉर्म जाते डायरेक्ट DICले. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरले हे जे ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी इथं जाते आणि इथून हे लगेच ट्रान्सफर करते बँकेले. तर तुला जे बँक दिली आहे ते एका क्लिकवर त्या बँकेले त्याच्यापासून चाललं जाते. मग ते त्या प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे पाहते, तुला बोलावते. ठीक आहे. काही एखादं डॉक्युमेंट कमी असेल तर ते मागून घेते आणि तुला लोन सँक्शन करून देऊन देते.
इतकं सोपं आहे, म्हणून DIC जाते. ठीक आहे, म्हणून एवढं लक्षात ठेवा का. ठीक आहे, मी जे सांगून राहिलो का तुमच्या, ठीक आहे, तुमच्या आवडीच्या, ठीक आहे, आवडीच्या व, ठीक आहे, व जवळच्या, ठीक आहे, जवळच्या बँकेतून लोन घेता येते. तुले स्वातंत्र्य आहे, म्हणजे बँकेचा, ठीक आहे, DICचा मॅनेजर म्हणून किंवा DICचे अधिकारी म्हणून याच्याचपासून घ्या, काही गरज नाही. जवळच्या बँकेतून, ठीक आहे, पहा तुमच्या आवडीच्या जवळच्या बँकेतून, ठीक आहे, लोन घेता येते. ठीक आहे, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हे लक्षात ठेवा. हे आता लय लोकांना माहीत नाही म्हणून हे सगळे डिटेलिंग देऊन राहिलो. त्याच्यानंतर, ठीक आहे, पहा बे डोंबड्या कामाचा आहे, फॅमिलीतून एकालेच लोन घेता येते. ठीक आहे, दुसऱ्याला लोन घेता येत नाही, खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. त्याच्यानंतर आता पहा, ठीक आहे, 10 लाखाच्या, ठीक आहे, 10 लाखाच्या वर लोन पाहिजे असन, हे लक्ष द्या, 10 लाखाच्या आत असन, ठीक आहे, 10 लाखाच्या वर असन, वर असेल लोन तर मॉर्गेज ठेवा लागते काहीतरी, म्हणजे प्रॉपर्टी थोडंफार गहाण ठेवा लागते. याच्या आत घ्यायचं 9,80,000 घ्यायचं. ठीक आहे, काही टेन्शन, मी तुम्हाला इला सांगून राहिलो ना, 10 लाखाच्या वर लोन असन तर, ठीक आहे, मॉर्गेज ठेवा लागते. ठीक आहे, लोन असेल तर काही गहाण ठेवा लागते. ठीक आहे, मॉर्गेज ठेवा लागते. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे, एखादी स्थायी मालमत्ता आहे, प्लॉट आहे, घर आहे, तर ते गहाण ठेवा लागन. आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, 10 लाखाच्या आत असेल तर विदाउट मॉर्गेज, 10 लाखाच्या वर असेल तर मॉर्गेज. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 लाखाच्या वर लोन द्यायचं का नाही ते तुझे पाहून, क्रेडिट पाहून तुले बँक लोन देते. त्याच्यानंतर आता लक्ष द्या, पुन्हा लय लोकांचे प्रश्न आहे, सर लोडिंगच्या गाड्या ज्या आहे व्हेकल याच्यासाठी, ठीक आहे, याच्यासाठी लोन घेता येते का. तो लोडिंग व्हेकलसाठी लोन घेता येते. तुले कार घ्यायची आहे फिरवाले, ठीक आहे, त्याच्यासाठी तुले अजिबात लोन भेटणार नाही. पण तुले माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे, तर तू येथे उद्योगाचं साधन आहे, तुले जगण्याचं साधन आहे, तर तू लोडिंग गाड्यासाठी सुद्धा हे लोन घेऊ शकतं. तुले 35% सबसिडी भेटते. हो काय सर, ते 5 व्हीलरले बी भेटन का. हो, इलेक्ट्रिक व्हेकल असन तरी लोन भेटते. त्याच्यानंतर तुले पेट्रोल डिझेलवरची मालवाहू गाडी असन, बुलेरो घ्यायची आहे, ठीक आहे, छोटा हाती घ्यायचा आहे, तुले मेटॅडोर घ्यायचा आहे, ठीक आहे, ट्रक घ्यायचा आहे, तर तुले हे लोन भेटते. याच्यावर 35% सबसिडी आहे. समजलं का. पण एकच गाडी घेता येते, 2 गाड्या घेता येणार नाही. समजलं का. दुसरी गाडी घ्यायची आहे, दुसऱ्या भावाच्या नावाने तू घेऊ शकते. समजलं. मग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पण आता लक्ष द्या, प्रोजेक्ट रिपोर्ट, ठीक आहे, तर बँकेला सादर करावा लागते, पण तो बरोबर क्रॉस चेक करून करायचा. आपल्या मनानं काही बी कारभार करायचा नाही. सिबिल रिपोर्ट चांगला पाहिजे. आता बचत गटातील महिलांना किंवा बचत गटातील पुरुषाला घेता येते का, तर बचत गटासाठी हे स्कीम नाही, पण बचत गटातल्या एका माणसाला घेता येते. एकानं अप्लाय करायचं. समजलं का. आता बचत गट 10 लाखाचा प्लॅन टाकतो म्हणते, आणि बचत गटात 10 लोक आहे, 10 लाखाचा प्लॅन टाकायचा आहे. इंडिव्हिज्युअली 1 लाखाचं लोन घ्या ना, एकाच्या नावानं, संपला ना विषय, झाले 10 लाख जमा. समजलं का. लय सोल्युशन आहे. इंडिव्हिज्युअली घ्या, बचत गटाला पाहिजे 10 लाख नाही भेटून राहिलं, 1 लाख घ्या एकाच्या नावानं. ठीक आहे, संपला विषय. तर असं बी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकाच्या नावानं बरोबर 1 लाख येऊन जाईल. समजलं का. एका दमानं केस करून टाका सालेले. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 550 कोटी रुपये. ठीक आहे, आता पहा वर्धेले टार्गेट दिला आहे 500 प्रकल्प हे. ठीक आहे, 500 लोकांना लोन वाटा म्हणते, आणि 550 कोटी रुपये सँक्शन केले महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये. 550 कोटी रुपये या स्कीमसाठी. तर मोठी स्कीम आहे भाऊ. म्हणून मला असं वाटते का या स्कीममधून गोरगरिबाचा फायदा झाला पाहिजे, आणि आपले पोट्टे काही उद्योगधंद्याला लागले पाहिजे. कारण लग्न नाही होत तुझीवालं. ठीक आहे, हो, पोरी नाही भेटून राहिल्या, त्यापाशी काही धंदा पाणी नाही, रिकामटेवर कोण पोरगी देईन बे तुले बे. म्हणून मला असं वाटते का तू इथून लोन घेऊन गेला पाहिजे. आता कोणत्या उद्योगासाठी लोन भेटते, पाय आता. ठीक आहे, मी तुले लोन कोणत्या उद्योगासाठी भेटते ते सांगून राहिलो. ठीक आहे, पाय आता. ठीक आहे, तर आता बा, ठीक आहे, मी तुले कोणत्या उद्योगासाठी लोन भेटते सांगून राहिलो. पहा, ठीक आहे, उत्पादन उद्योग प्रकल्प मर्यादा 50 लाखापर्यंत लोन भेटू शकते. रेडीमेड गारमेंट निर्मिती, म्हणजे तुले जर, ठीक आहे, कापड आणायचा आणि त्याच्यापासून असे शर्ट बनवायचे रेडीमेड, आणि हे रेडीमेड बनवलेले शर्ट मार्केटमध्ये विकायचे. तुले जर त्याची फॅक्टरी टाकायची आहे, तुले जर मशीना पाहिजे, तर 50 लाख रुपयापर्यंत लोन देऊ शकते याच्यातून, आणि त्याच्यातले तुले 35% माफ.
म्हणजे 1 करोडवर 35 लाख माफ, तर 17.5 लाख रुपये माफ होऊ शकते तू जर खेड्यातला असन तर, ग्रामीण भागातला. तू पाय आता तुले का करायचं आहे. त्याच्यानंतर आता गावातल्या आजूबाजूले दूध आहे, ठीक आहे. अबे गावाच्या आजूबाजूले का आहे, दूध आहे. त्या दुधापासून तुले पनीर बनवायचं आहे, दही बनवायचं आहे, ताक बनवायचं आहे, तूप बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी तुले लोकांचं दूध कलेक्शन करायसाठी तुले फ्रीजर लागन, ते दूध ठेवासाठी खराब नाही झालं पाहिजे. त्याच्या मशीना लागन, ठीक आहे. चांगल्या त्या स्टीलच्या मशीन आहे ते सगळ्या. तर त्याच्यासाठी मशीना खरेदी करायला तुले, ठीक आहे. आणि तुले एखादी रूम बांधा लागन चांगली, ठीक आहे. तर याच्यासाठी तुले पैसे पाहिजे, तर तुले 50 लाख रुपयापर्यंत लोन भेटू शकते. समजलं का, ठीक आहे. मिल्क प्रोडक्टसाठी. हां, त्याच्यानंतर पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर. आता तुले, ठीक आहे, प्लॅन टाकायचा आहे बॉटलचा. हां, बॉटल आहे भरमसार आहे. त्याच्यानंतर पॅक्ड म्हणजे बॉटल, ते नाही, कॅन नाही. पॅक्ड ड्रिंकिंग वॉटरसाठी तुले प्लॅन टाकायचा आहे. तुला एखादी कंपनी टाकायची आहे, निसर्ग याकवा, अमकी याकवा, ढमकी याकवा. तर तू त्याच्यासाठी 50 लाखाचं लोन घेऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर राईस मिल टाकायची आहे तुले, ठीक आहे. तर राईस मिलसाठी 50 लाख. पत्रे उत्पादन, ठीक आहे. म्हणजे आता तुले, ठीक आहे, पत्रा विकत आणायचा आणि त्याचे ते टिनाचे पत्रे नाही राहत का, ते उत्पादित करायचे आहे. ॲल्युमिनियमची भांडी उत्पादित करायची आहे. आईस्क्रीमचं उत्पादन करायचं आहे. कूलर उत्पादन करायचं आहे. गुळ उद्योग टाकायचा आहे. बेकरी टाकायची आहे, ठीक आहे. बायोकॉल, ठीक आहे, ब्रॅकेट टाकायचे आहे. फॅब्रिकेशन वेल्डिंगचं वर्कशॉप टाकायचं आहे. ऑइल पॅकेजिंग अँड, ठीक आहे, ब्लिडिंग, ठीक आहे. आता पहा, त्याच्यानंतर गादीचा कारखाना टाकायचा आहे. ऑइल मिल टाकायची आहे. ऑइल मिल, तेलाचा कारखाना टाकायचा आहे. डिजिटल प्रिंटिंग टाकायची आहे. डिजिटल प्रिंटिंग हा मोठी येते, डिजिटल प्रिंटिंगची ते मोठी स्क्रीन प्रिंटिंग येते. लेदर प्रोडक्ट टाकायचे आहे. पेपर प्रोडक्ट टाकायचे आहे. ग्लास इचिंग ॲल्युमिनियम विंडो टाकायचे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लास इचिंग म्हणजे ग्लासवर ते डिझाईन बनवते. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या फ्रेमा बनवते, खिडक्या बनवते, त्याचा, ठीक आहे, त्याचा प्रोजेक्ट टाकायचा आहे. त्याच्या मशीन आहे, ते त्या काचा गिचं घासाच्या, ठीक आहे. तर त्याच्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग टाकायचा आहे. म्हणजे कृषी मालावर प्रक्रिया करून, म्हणजे ते तुरीच्या डाळीची मशीन गिशीन. डिटर्जंट पावडर व केक टाकायचा आहे, ठीक आहे. पेन बॉटल टाकायची आहे. तेल घाणा टाकायचा आहे. डाय मिल टाकायची आहे. बेसन मिल टाकायची आहे. लिंबोळी खच्चड कारखाना टाकायचा आहे. पावडर कोटिंगचा कारखाना टाकायचा आहे. केबल वायरचं उत्पादन आहे. पोहा मुरमुरा उत्पादन आहे. याच्यासाठी 50 लाखाचं लोन देते. एवढ्या सगळ्या कंपन्या आहे. आपल्या बापाचा माल आहे, कच्चा, आपण वापरू शकतो, ठीक आहे. आपल्या पोट्याला समजलं पाहिजे, ठीक आहे. आता पहा, आता मग त्याच्यानंतर अजून लय आहे, ठीक आहे. कायच्यासाठी भेटते पाहून घ्या आता. त्याच्यानंतर, ठीक आहे, आता पहा, त्याच्यानंतर कुठे गेलं बा, हां, आता पहा, ठीक आहे. प्रकल्प मर्यादा 50 लाख, ठीक आहे. उत्पादन उद्योग, आता चप्पल उत्पादन करायचं आहे, ठीक आहे, तरी 50 लाखापर्यंत लोन भेटते. कोल्ड्रिंक उत्पादन करायचं आहे. बारदाना, ठीक आहे, हे बारदाना आपला तुरी चना भरतो त्याच्यात. बारदाना उत्पादन करायचं आहे. तर बारदानाची ते सुतई येते, सुतईपासून बारदाना बनते. ट्रान्सफॉर्मर निर्मिती आहे. मसाला उत्पादन आहे. शेती अवजार उत्पादन आहे. शेतीचे अवजार आहे, म्हणजे नागर, ठीक आहे, नागर आहे, डवरे आहे, ठीक आहे, बंडे आहे. तर बंड्या बनवायचे कारखाने आहे, ठीक आहे. यवतमाळला गेले तर भेटते. तर हे तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर, ठीक आहे, गिट्ट्याची मशीन, क्रशर मशीन टाकायची आहे, त्याच्यासाठी आहे. गृह उद्योग आहे. अन्न प्रक्रिया उद्योग आहे. आता अन्न प्रक्रिया उद्योगात आलं ते बेसन आलं, तुरीची डाळ आली, चना आला, चण्याची डाळ आली, हे सगळे अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगात सगळेच आले. मग मासोळ्या पॅकिंग आलं, सब हे अन्न प्रक्रिया उद्योगाचा भाग आहे. किंवा एखादं तुम्ही प्रोडक्ट बनवत आहे, सोनपापड्या बनवत आहे, अजून काही बनवत आहे, हे अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये येते. खायचे पदार्थ गिदार्थ, ठीक आहे. सोया प्रोडक्ट आहे. ज्वेलरी उत्पादन आहे. कुंभार काम आहे. आता कुंभार आले, ठीक आहे. कुंभार काम करायसाठी मशीना बोलवायच्या आहे, काही बोलवायचे आहे, हे सगळे आलं. फर्निचरचं उत्पादन आहे. सिमेंट प्रोडक्ट्स आहे. आता सिमेंटचे गट्टू येते, सिमेंटचे पोल येते, ठीक आहे. त्याच्या मशीना येते, त्याचे साचे येते, माणसं ठेवा लागते, गिट्टी रेती लागते त्याला, त्याच्यासाठी सिमेंट प्रोडक्टसाठी, ठीक आहे. हे सगळे सिमेंट प्रोडक्टसाठी तुम्हाला लोन भेटते. मेणबत्ती उत्पादन आहे. खडू उत्पादन आहे. जॅम जेली सॉस उत्पादन आहे. लोणचे पापड व इत्यादी उत्पादन आहे. झाडू उत्पादन आहे. ठीक आहे, फिनाईल आहे, फिनाईलचं उत्पादन आहे. हँडवॉश आहे. यंत्रमाग, ठीक आहे. यंत्रमाग म्हणजे यंत्रावर कापड तयार करणे आहे. बांबूपासून उत्पादन आहे. रांगोळी उत्पादन आहे. बिंदी उत्पादन, टिकल्या, तारेच्या जाया उत्पादन. आता सांगितलं मी, तारेची जाई शेतकऱ्याला लागते. खीर उत्पादन आहे. बिस्किट उत्पादन आहे, ठीक आहे. एवढे सगळे उत्पादन आहे. आता पहा, त्याच्यानंतर अजून पहा, ठीक आहे. इकडं पहा,
ठीक आहे. डेंटिंग पेंटिंग सेवा आहे, ठीक आहे. लॉन्ड्री आहे, डेंटिंग पेंटिंग करायचं आहे त्याच्यासाठी लॉन्ड्री आहे. मळणी यंत्र म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला जर ठीक आहे आता ट्रॅक्टरवरचं मळणी यंत्र घ्यायचं आहे, पैसे नाही आहे तर तुम्ही घेऊ शकता. शेती अवजारे सेवा, ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टरले लोन भेटत नाही, ठीक आहे. शेती अवजारे, ठीक आहे, शेतीसाठी अवजारं पाहिजे, ठीक आहे, तर ट्रॅक्टर सोडून ठीक आहे बाकी सगळे अवजारं घ्यायसाठी लोन भेटते. मोटर मेकॅनिक आहे, फिरती विक्री केंद्र आहे, ठीक आहे. सलून ब्युटी पार्लरसाठी आहे. आज हे सलून जेवढे सलून मालक आहे त्यानं पाहून घ्या. सलूनसाठी तुम्हाला जे साहित्य घ्यायसाठी लोन लागते, दुकानं टाकासाठी 20% इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी साहित्य खरेदीसाठी त्यात फर्निचर गिरणीचं सगळे आलं. मंडप डेकोरेशन आहे, बँड पथक आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिशियन सेवा आहे, कॅटरिंग सर्व्हिस आहे, कॅटरिंगचे भांडे गिंडे घ्यासाठी बी ठीक आहे कॅटरिंगवाल्याला सुद्धा लोन भेटते. इंजिनिअरिंग वर्क आहे, मोबाईल रिपेरिंग आहे, वाहन वॉशिंग सेंटर आहे, कारण वाहन वॉशिंगला ते हायड्रोलिक वगैरे येते त्यासाठी पैसे लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर ते मशीन येते पॉवर जेट टाक्यात राहते का ज्यानं धुते, ठीक आहे. व्हॅक्यूम क्लिनरसाठी येते त्याच्यासाठी पैसे लागते, ठीक आहे. व्हील अलाइनमेंट आहे, दुचाकी चारचाकी दुरुस्ती आहे, कम्प्युटरचं सेंटर आहे, ठीक आहे. फोटोग्राफी आहे, फोटोग्राफीसाठी कॅमेरे गिमेर लागते. पॅथॉलॉजी म्हणजे तुला रोजगार भेटला पाहिजे, पॅथॉलॉजी लॅब आहे, ठीक आहे. ट्रेनिंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, डाटा एंट्री आहे, ठीक आहे. पंपसेट दुरुस्ती आणि मोटार वाइंडिंगसह दुकान टाकायचं आहे, पिठाची चक्की मिरची कांडप टाकायचा आहे, शिवणकामची शिलाई मशीन घ्यायची आहे, वाहतूक मालवाहू वाहतूक इलेक्ट्रिक व्हेकल सहित भोजनालय टाकायचं आहे, चहाची कॅन्टीन टाकायची आहे, ठीक आहे. DTP जॉब वर्क टाकायचा आहे, ई सेवा केंद्र टाकायचं आहे. याच्यासाठी सुद्धा 20 लाखाच्या मर्यादेपर्यंत लोन भेटते. असे छोटे मोठे उद्योग तुम्हाला या मुख्यमंत्री ठीक आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राममधून लोन घेता येते भाऊ, ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेव, हे जबरदस्त आहे, ठीक आहे. समजलं का? हे जबरदस्त आहे. मग आता ठीक आहे लक्ष द्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी. जर तुम्ही ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट ठीक आहे हे बा ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट दिला आहे, ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुले हे तर ऑफलाईनचा फॉर्म आहे, आता ऑफलाईन आहे ऑनलाईनमध्ये जागा, ठीक आहे. तुम्हाला नियोजित जागेचं कुठं प्लॅन टाकायचा आहे, त्याची किती स्क्वेअर फूट जागा आहे, दुकानाच्या शेडले किती जागा लागते, तुझे नाव मोबाईल क्रमांक, ठीक आहे. शेड बांधकामाचा खर्च, यंत्रसामुग्रीचा खर्च, वाहन खर्च, ठीक आहे. फर्निचर खर्च, ठीक आहे. हे इथं दिलं आहे. वीज पुरवठा खर्च, उभारणीचा खर्च, इतर भांडवली खर्च, हे ते भाग भांडवल. तुला समजत नसेल हे शेले विचार, तुझ्या एखादा चांगला शेप आहे ते शे हे भरून देईन, ठीक आहे. आणि हे फॉर्म पहिले याची प्रिंटआउट काढायची, ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुला डायरेक्ट माहिती भरू शकते. एकूण खरेदी विक्री उलाढाल किती होणार आहे, ठीक आहे. हे सगळं याच्यात दिलेलं आहे, ठीक आहे. निर्माण होणारा रोजगार, प्रत्यक्ष रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार, ठीक आहे. बँक फायनान्स किती करणार आहे, लाभार्थी रक्कम 5% भरणार आहे का 10%. मग प्रोजेक्ट रिपोर्टची टोटल कास्ट टाकायची, त्याच्यानंतर त्याच्या 5%. तू जर ग्रामीण भागाचा असेल 5%, शहरी भागाचा असेल तर तुला 10% द्यायला लागन, जनरल कॅटेगरीचा खेड्यात असेल तर 10% द्यायला लागन. तर हे असं प्रोजेक्ट रिपोर्ट टाकायचा आहे. बाकी तुम्ही हुशार आहे. आता इथं फॉर्म कसा भरायचा, तर ह्या फॉर्म कसा भरायचा हे पाहून घ्या, ठीक आहे. तर फॉर्म भरासाठी ठीक आहे कुठं जायचं काहीच नाही, गुगल बाबावर सर्च करायचं. का सर्च करायचं ते पहा, महा डॉट टाका, महा किंवा CMEGP या योजनेचं नाव आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. CMEGP टाकलं का लगेच ह्या वेबसाईट येते. पहिल्याच वर क्लिक करा, पहिल्याच वर क्लिक केल्याबरोबर लगेच हे पहा CMEGP असं येते किंवा CMEGP ऑनलाईन ॲप्लिकेशन इंडिव्हिज्युअल अप्लिकंट म्हणते. इथं टिक केलं किंवा इथं केलं लगेच इथं केलं का हे साईट ओपन होते, ठीक आहे. हे साईट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे वाली साईट पहा, ठीक आहे. हे साईट ओपन होते हे, ठीक आहे. तर हे साईट ओपन झाली, ठीक आहे. डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याच्या खालतं ह्या ऑनलाईन फॉर्म दिला आहे. लगेच तिथं क्लिक केलं का ह्या ऑनलाईन फॉर्म येते आणि ऑनलाईन फॉर्मवर मग तुमचा इथं माहिती टाका लागते, ठीक आहे. आता पहा इथं सगळ्यात पहिले फॉर्म आला का तिथं तुम्हाला हे असं खूप ओपन होते. इथं मग मोबाईलवरून भरता येते भाऊ, काही बँकेच्या नेट कॅफेत जायचं काही नाही. तुला भेव वाटते तर नेट कॅफेत जाऊन भर, ठीक आहे. माझं काही म्हणणं नाही, तू स्वतः थोडासा एवढा हुशार पाहिजे. इथं आधार नंबर टाक, ठीक आहे. त्याच्यानंतर तुझे नाव टाक, ठीक आहे. काय ते याच पर आधार कार्डनुसार, ठीक आहे. रिस्पॉन्डिंग एजन्सी, ठीक आहे. आता पहा ठीक आहे पहा स्पॉन्सरिंग एजन्सी इथं तिथं बँका येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर टाईप ऑफ अप्लिकंट इंडिव्हिज्युअल आहे का तू, ठीक आहे. त्याच्यानंतर तू मेल आहे फिमेल आहे का अदर आहे. तृतीयपंथीयाने सुद्धा ही स्कीम लागू आहे. तृतीयपंथी लोकांनी लोन घेता येते. कॅटेगरी, त्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरी, ठीक आहे. कोणत्या कॅटेगरी, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे.
हे सगळे माहिती इथं डिटेल असा फॉर्म खालतं जायचं. तुले खालतं गेला त्याच्यानंतर तुझे व्हिलेज गाव कोणता आहे, पिन नंबर, टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज कोणती ॲक्टिव्हिटी करणार आहे तू याच्यातून, इंडस्ट्रीचं नाव का राहील ते नाव टाक. ठीक आहे, प्रोडक्शन कोणतं प्रोडक्शन करशील. ठीक आहे, हे सगळे माहिती टाकायचं आहे. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, हे सगळे तिथं टाकायचं. काही डाऊट आला तर काही बी डाऊट आला फॉर्म भरताना तर तू त्या DIC मध्ये अधिकाऱ्याला जाऊन विचारू शकतो. प्रत्येक जिल्ह्यात DICचं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरचं केंद्र आहे, तिथं जाऊन विचारू शकतो किंवा त्याच्यावर टोल फ्री नंबर असेल त्याच्यावर विचारू शकतो. ठीक आहे, हे विलेज भराचं, हे सगळी माहिती इथं टाकायची. हे टाकली का मग आता समोर पुन्हा ठीक आहे हे जनरल डिस्ट्रिक्ट व्हिलेज नेम सिटी वगैरे टाकलं का प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे. ठीक आहे, कॅपिटल म्हणजे किती खर्च होणार आहे, टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. ठीक आहे, वर्क कॅपिटल किती आहे, सगळी माहिती टाकायची इथं. त्याच्यानंतर तुला कोणती बँक पाहिजे तिथं डायरेक्ट बँक येते. तुला तालुका जिल्हा टाकला तुझ्या तालुक्यातल्या बँक आहे ते तुझी कोणती शाखा होय ते पाय आणि भर. त्याच्यानंतर मग आता तुले CS स्कॅनरवरून पहिलेच फोटो आधार गिधार स्कॅन करून घ्यायचं. इथं तुझ्या फोटो अपलोड कर, इथं आधार अपलोड कर. ठीक आहे, त्याच्यानंतर CS स्कॅनरवरची जी फाईल आहे ते, त्याच्यानंतर तुझे कास्ट सर्टिफिकेट अपलोड कर, स्कॅन करून ठेव. पॅन कार्ड स्कॅन करून ठेव, ते अपलोड करून ठेव. मार्कलिस्ट तुझी ठीक आहे स्कॅन करून घे, अपलोड कर. मग इथं बर्थ हे सगळे पहिले जे डॉक्युमेंट आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा तुझं तुझ्यापाशी जर ठीक आहे TC आहे तर TC द्यायचं, म्हणजे तुझे वय माहीत पडते. त्याच्यानंतर तू कोणती कॅटेगरी आहे तर तुझे जात प्रमाणपत्र इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म, प्रोजेक्ट रिपोर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर ते लग्न झालं असेल तर त्या लग्नाचं ॲफिडेविट. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट टाकायचे, सेव्ह करायचं. पण याच्या अगोदर त्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी वेगळे फॉर्म तुले भरा लागते. ठीक आहे, हे बाई इथं ठीक आहे अल्टरनेट बँक, अजून कोणती बँक आहे का, तिचा IFSC कोड वगैरे सगळेच तिथे येते. तर इथं गेले का इथं तुम्हाला हे बघा शॅम्पल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट, तर इथं टच केलं का ते ओपन होते आणि तिथं त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये इथं प्रोजेक्ट रिपोर्ट येते. जो अगोदर दाखवला नव्हतं त्याची माहिती सुद्धा तिथंच ऑनलाईन भरायची आहे. कोणताच फॉर्म हार्ड कॉपीत भरायची गरज नाही. डायरेक्ट ह्या फॉर्म तुम्ही फुलफिल केला का डायरेक्ट तो अधिकाऱ्याला जाते आणि मग तो अधिकाऱ्याकडून बँकेकडे गेला का नाही याची DIC मध्ये जाऊन चौकशी करायची का साहेब मी असा फॉर्म टाकला, माया ह्या फॉर्म गेला का तुम्ही पहा. नाही काही ते जर तुम्हाला सपोर्ट करत नसेल तर डायरेक्ट कलेक्टरला कंप्लेंट करा. ठीक आहे, म्हणजे कलेक्टरला सांगा का मी असा फॉर्म टाकला साहेब आणि हे माझ्या फॉर्मवर काहीच ॲक्शन घेऊन नाही राहिले, कारण टार्गेट असते. तर इथं सगळं ठीक आहे हे माहिती टाकायची आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती त्यांना तुम्ही टाकली का तुम्हाला तो फॉर्म ठीक आहे अपलोड केला का तो डायरेक्ट DICच्या ऑफिसला जाते. DICचे लोक मग बँकेला पाठवते जी बँक तुम्ही सिलेक्ट केली आहे तिथं, आणि मग तिथून फॉलोअप घ्यायचा. आपलं लोन सँक्शन केलं का आपण कामाला लागायचं आणि एक चांगली कंपनी उभी करा. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. ठीक आहे, चांगली स्कीम आहे. ठीक आहे, लोकांपर्यंत ही पोचवा. मला असं वाटते का आपल्या खेड्यातले शहरातले पोट्टे हे ठीक आहे उद्योजक झाले पाहिजे. यायच्या हातात 24 तास खेळतं भांडवल राहिलं पाहिजे. ठीक आहे, छोट्या मोठ्या उद्योगातून आपण आर्थिक निर्भर झालो पाहिजे ना. आपला प्रपंच आपल्या मायबापाले बरोबर आपण भविष्यात पोसू शकलो पाहिजे. तुम्हाला मायबापाले ठीक आहे असं नाही वाटलं पाहिजे का आपण पोट्याले शिकवलं तर हे पुरं वाया गेलं, शिकून काही फायदा नाही झाला. कारण शिक्षणाची ही ताकद आहे. तुम्हाला या ऑनलाईन अर्जातून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला छोटा उद्योग लहान मोठा उद्योग टाकता येते. मग डेकोरेशनचा टाका, याचा टाका. तुम्हाला आता लिस्ट सांगितली मी एवढ्यासाठी. इव्हन तुम्हाला ठीक आहे माल वाहतुकीला गाडी घ्यायची आहे ही सुद्धा लोनवर तुम्हाला इथं भेटते. सगळंच लोन घेऊन सगळंच देते तुम्हाला आणि वरून सबसिडी देऊन राहिली 35%ची. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ पोचा. आता थांबतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.